आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। क्रिसमसच्या सुट्टीचं निमित्त सांगत टोरेसचे मुख्य संचालक देशातनं फरार। आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत माहिती समोर, तर या प्रकरणामध्ये 3000 मोजोनाईट खडे आणि 5 कोटींची रोख रक्कम जप्त। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं इंटेलिजन्स युनिट हे 4 वर्षांपासून बंद। मुंबईतील टोरेस घोटाळा उघड झाल्यानंतर धक्कादायक बाब समोर, इंटेलिजन्स युनिट सुरू असतं तर टोरेस घोटाळा लपला नसता अशी ही चर्चा। उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी कामांसाठी आता घेण्यात येणार ब्लॉक। जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दिवा कोपर दरम्यान वाहतूक ब्लॉक असणार, तर दिवा आणि वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर या ठिकाणी उभारण्यात येणार तुळ्या। त्यामुळे आता दिवा वसई रोडवरील रेल्वे गाड्या रद्द करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर, तर सकाळपासूनच विविध विकास कामांची अजित पवारांकडून पाहणी, तर सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचं सुद्धा आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस नागपुरातील मेयो रुग्णालयाला भेट देणार, तर मेयो हॉस्पिटलसह मेडिकलमध्ये भेट देऊन कामांचा आढावा घेणार। मेयो रुग्णालयामध्ये 34 विविध प्रकल्पांवर काम सुरू। प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक करणार, तर कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सुद्धा बावनकुळेंचा इशारा। विभागीय आयुक्तालयामध्ये बावनकुळेंकडून आढावा बैठक। एचएमपीव्ही रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आता राज्यामध्ये 3 ठिकाणी संशोधन केंद्रांची उभारणी। पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा सुद्धा यामध्ये समावेश।